चालूच आहे. आता मी इव्हन ऑर्गॅन ट्रॅफिकिंगमध्ये पण काम केलं. या सगळ्या गप्पांमध्ये एक मुद्दा मागे पडला, तो म्हणजे UPSC ॲस्पिरंट्सना तुम्ही जे मार्गदर्शन करता ते. या स्पर्धा परीक्षांचं सगळं चक्रव्यूह आहे आणि बहुतांश विद्यार्थ्यांचा तिकडे जो काही अडकून जातात ते पाहिलेलं आहे. तुम्ही काय सल्ला द्याल आणि का या सगळ्याची सुरुवात करावीशी वाटली तुम्हाला? ओके, खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. मी मगाशी सांगितलं की माझा जो संघर्षाचा काळ होता, मी ज्यावेळी UPSC दिली, मला खूप लोकांनी मदत केली. म्हणजे आता इथे माझे मित्र आज कल्याण तावरे आलेले आहेत. मी काही नसताना त्यावेळी त्यांनी मला सपोर्ट केला आणि के शाह सरांचं पत्र सांगितलं मी तुम्हाला. असे बरेचसे लोक होते की ज्यांनी कळत नकळत मला त्या काळात मोटिवेट केलं UPSCला. तर मलाही म्हणजे आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो, आपण काहीतरी परत दिलं पाहिजे जे ह्या स्ट्रगलमधनं जे कोणी जातात. आणि ती संधी खऱ्या अर्थानं उपलब्ध झाली ती व्हॉट्सॲपमुळं. 2015ला जेव्हा व्हॉट्सॲप आलं तेव्हा व्हॉट्सॲपच्या ग्रुपमुळं आम्हाला शक्य झालं की एकाच वेळी तुम्ही जास्तीत जास्त मुलांना मार्गदर्शन करू शकाल. आणि मग आम्ही पहिलं तेलंगणाचं, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र असे 2 ग्रुप तयार केले व्हॉट्सॲपवरती. सुरुवातीला फक्त IASची परीक्षा, जी त्याच्यामध्ये IAS, IPS, फॉरेन सर्व्हिस वगैरे सिव्हिल सर्व्हिसेस, त्याला मार्गदर्शन केलं आम्ही. त्यानंतर मग 2 वर्षानंतर आमच्या असं लक्षात आलं की इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची परीक्षा आणि IASची परीक्षा त्यांची प्रिलिम एकच आहे आणि मुलं तिकडे पण हे करत आहेत. मग फॉरेस्ट सर्व्हिससाठी आणखी एक ग्रुप तयार केला. नंतर असं लक्षात आलं की जे IAS, IPS, फॉरेस्ट सर्व्हिसला जे अपेअर होतात ते UPSCच्या CAPF परीक्षेला पण अपेअर होतात. वयाची 25 वर्ष तिथे वयोमर्यादा आहेत, म्हणून त्यांच्यासाठी आणखी एक ग्रुप तयार केला. आणि मग जे समविचारी अशी मंडळी आहेत की जे समाजासाठी काही करू इच्छितात विनामोबदला, अशी मंडळी, मग त्याच्यामध्ये आपले डॉक्टर शैलेंद्र देवळणकर सर आहेत, जे आम्हाला इंटरनॅशनल रिलेशनसाठी मदत करतात तेव्हापासून. नंतर आमचे पुण्याचे ज्ञानप्रबोधिनीचे डॉक्टर विवेक कुलकर्णी आहेत. त्यानंतर 2016पासनं जे काही अधिकारी आमचे काही सर्व्हिसेसमध्ये आले, नितीश पाटोदे आता डेप्युटी कमिशनर कस्टम्स आहेत अहमदाबादला, इथे मुंबई विमानतळावर पण होतं आधी. नंतर मुकुल कुलकर्णी डेप्युटी कमिशनर इन्कम टॅक्स आहे पुण्यामध्ये. असे बरेचसे आमचे मित्र मंडळी आजकाल या ग्रुपमधनं, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून या ग्रुपमधनं आम्ही ती मुलांना ह्या 3 परीक्षांच्या IAS, IPSच्या, फॉरेस्टच्या आणि CAPFच्या इंटरव्ह्यूसाठी आम्ही फक्त मदत करतो. आणि काम आमचं खूप वाढलं आहे, कारण आता याच्यामध्ये 1 to 1 म्हणजे प्रत्येक मुलाशी बोलणं, त्याचा बायोडेटा, त्याच्यावरती त्याला काय अपेक्षित प्रश्न असणार, ही जबाबदारी माझ्यावर असते. त्यामुळं प्रत्येक मुलाशी 45 मिनटं तरी मला बोलावं लागतं. आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. म्हणजे मला यावर्षी इव्हन मला 10 दिवस रजा टाकावं लागली. माझ्या इंटरव्ह्यूला कुणाच्या बाबतीत